आपकी अदालतमध्ये टीम इंडियाचे ओपनिंग बॅट्समन शिखर धवन यांच्यावर आरोप आहे की हे नवनवीन छंद जोपासतात. आजकाल एक व्हिडिओ खूप तुमचा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग तुम्हाला डान्सिंगचे स्टेप्स शिकवत आहेत. हो, खलीबली. खलीबली. हो, हो, बरोबर. मला जरा तो दाखवायचा आहे जनतेला की कसे तुम्ही त्यांच्याबरोबर दिसत आहात. कॅन वी हॅव द व्हिडिओ प्लीज? तर हा खलीबली हो गया हूं मैं कुठून छंद लागला? तर हा ॲक्च्युअली मी शूट करत होतो मुंबईत. तर त्यांचं सुद्धा शूट चालू होतं. तर मग शूट नंतर दोघे भेटलो आणि काय म्हणतात, त्यांना माझा हा वाला थाय-फाय खूप आवडला. तर मी म्हणालो, मला सुद्धा काहीतरी शिकायचं आहे तुमच्याकडनं. तर मग त्यांनी मला ही वाली स्टेप शिकवली. तर डान्सची सुद्धा मला आवड आहे. पंजाबी डान्स खूप करतो, पंजाबी गाण्यांवर. खोलीमध्ये असतो तेव्हा माझ्या म्युझिक लावून डान्ससुद्धा करतो. हो सर. विराट कोहलीच्या आयपॉडमध्ये तुम्ही पंजाबी गाणी भरली आहेत. मी नाही, ते त्याला स्वतःच पंजाबी गाणी आवडतात. आता जेवढे काही मोस्टली दिल्लीवाले आहेत आणि जर पंजाबी बॅकग्राऊंडचे आहेत तर मग ते त्यांना आवडतातच. आणि विराटला सुद्धा खूप आवड आहे पंजाबी गाण्यांची, पंजाबी डान्सची. तर जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा मग करतात. ड्रेसिंग रूम मध्ये पंजाबी गाणी जास्त चालतात. हो सर, हो. हिंदी चालतात, पंजाबी चालतात, तर खूप चालतात. म्हणजे सगळ्यात आधी डान्स करणारे शिखर धवन असतात. हो, मी डान्स करतो. मी बिंदासपणे डान्स करतो ड्रेसिंग रूममध्ये जर करायचं असेल तर. इथे डान्स इथे करून दाखवू? अच्छा. जज साहेब मला हातकड्या घालतील. मग कोणत्या गाण्यावर डान्स कराल? ऑल राईट. एकदम मनाशी पक्क ठरवून आलेत सगळे. हां. इथे तर कुठल्याही पंजाबी लावा मग. कुठलं, चिटिया कलाई हवे? नाही, नाही. इतका चांगला नाही दिसत मी. नाही, खलीबली हां? खलीबली यार. खलीबली? खलीबली खली नाही, काय कुठलंही वाजवा. सर, हे तुमच्या कोर्टामध्ये मी पहिलाच असं असेल की डान्स केलाय हो, की अजून कोणी पहिली अशी असं? व्यक्ती आहात ज्यांनी जनतेच्या सांगण्यावरून तुम्ही कटगऱ्यामध्ये उभं राहून डान्स असं आहे केला. का? धन्यवाद. परंतु नवीन छंद मी ऐकलेत की आजकाल घोडेस्वारीचा नवीन छंद लागलाय हो सर, तुम्हाला. हो. घोडेस्वारी सुद्धा करतो. मला घोडे खूप आवडतात. तर जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा घोडेस्वारी करायला नक्कीच जातो मी. हो आणि- सर, तर प्राण्यांसोबत राहायला आणि आवडतं मला. आणखी काही मी व्हिडिओज पाहिले, बासरी वाजवता आजकाल हो, तुम्ही. बासरी सुद्धा शिकतो मी. तर मी क्लासिकल म्युझिक शिकतोय. अजून तरी नवीन आहे मी, तरीही वाजवतो बासरी वगैरे. पण कसं वाजवता ते आम्हाला कसं कळेल जर तर- तुम्ही वाजून नाही दाखवलं? कॅन वी आहे हॅव द का फ्लूट बासरी? प्लीज? तर आता सर, मी कुठेही गेलो तरी माझी फ्लूट माझ्याबरोबर कायम असते. आणि तुम्हा सगळ्यांना मी हेच सांगेन की आता तर तुम्ही शिकत आहात, परंतु आपल्या हॉबीज नक्कीच, आपले छंद नक्कीच पूर्ण करा. कारण सगळे काम करतात, काम करणं खूप गरजेचं आहे, परंतु त्याबरोबर छंद जोपासणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर मला गरजेचं वाटतं, त्यामुळे खूप तुम्हाला आनंद मिळेल, शांती मिळेल, तर खूप गरजेचं आहे.
एक छंद असा मी ऐकलाय की तुम्हाला शायरी करण्याचा सुद्धा आहे. हो सर, हो. शायरी करण्याचं सुद्धा आहे. तर परंतु मी ते शेर बनवत नाही. परंतु जेव्हा मी ऐकतो तेव्हा मी ते खूप फील करतो आणि एन्जॉय करतो आणि मग लक्षात पण ठेवतो. तर आता जेव्हा फ्लूट ऐकवली आहे तर हो. एखादा शेर सुद्धा ऐकवा. अच्छा. एखादा तर हा एक दोन शेर ऐकवतो. हा डॉक्टर राहत इंदोरीजींचा शेर आहे. तर इथे सगळे तरुण मुलं बसले आहेत. तर त्यांचा शेर आहे की जवानियों में जवानी को जो धूल करते हैं, जवानियों में तो जवानियों में जवानी को जो धूल करते हैं, जो लोग भूल नहीं करते वो भूल करते हैं. आणि आणखी एक माझा हा एक शेर आहे मुनव्वर राणाजींचा. तर हे सुद्धा खूप मोठे शायर आहेत. तर त्यांचा हा शेर आहे की हम सायादार पेड़ ज़माने के काम आए, हम सायादार पेड़ ज़माने के काम आए, जब सूखने लगे तो जलाने के काम आए. एक आणखीन सुद्धा छंद आहे हो सर. दुसऱ्या प्लेयरचे केस कापायचा. नक्कीच सर. आता काय म्हणतात, आणखी काही वर्षानंतर 4-5 वर्षानंतर क्रिकेट संपलं की दुसरं काम सुद्धा शोधायचं आहे आम्हाला. नाही तर एकदा मी ऋषभचे कापले होते. तर आता मी माझे केस स्वतःच ट्रिम करतो. कापण्यासाठी कात्रीच तर यूज करतात, नाहीतर ट्रिमर यूज करतो. तर मग ट्रिमरने त्याला करायचं होतं तर मग मी कापले. इव्हन विराटने सुद्धा कधी-कधी माझे ट्रिम केलेत की त्याने माझे केस कापलेत. त्याचे नाही, त्याने माझे नक्की कापलेत. हो, नक्कीच. हे जे नवीन नवीन छंद प्रत्येक दिवशी नवीन नवीन गोष्टी तुमच्या येतात हो. तर कुठून या आयडियाज येतात? आयडियाज मला जसं आता फ्लूटचा आवाज जेव्हा मी लहान होतो तेव्हा कुणीतरी बासरी वाजवायचा तेव्हा मला खूपच छान वाटायचं. तर मग मी तो माणूस जसं रोडवर असायचा ना, बासरीवाले यायचे आणि वाजवत जायचे. तर जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत मी ऐकत राहायचो. तर मी असंच बसलो होतो 2015 मध्ये. तर मी म्हटलं यार पूर्ण वेळ आपण बसून असतो, गप्पा मारत असतो. त्यापेक्षा चांगलं मी जर शिकायला सुरुवात केली तर मी बासरी जे काही शिकलो ती ऑनलाईन शिकलोय. मी माझ्या गुरुजींना केवळ 1-2दाच भेटलोय लाईफमध्ये. परंतु बासरी मी ऑनलाईन शिकलोय. त्याच प्रकारे मला जेव्हा सुद्धा मी घोडे बघायचो, मला खूप आवड होती. आता घोडे पळवायचे तर आम्ही वैष्णोदेवीला जायचो लहान होतो. तेव्हा तिथे घोडे पळवायचे खूप असायचे. मग हळूहळू तो छंद सुद्धा लागला. मग वेळेबरोबरच शेरोशायरीचा छंद सुद्धा सुरू झाला. तो सुद्धा. आता एक नवीन छंद मी तुमचा पाहिला हा, आहे. कुठला? तुम्ही पाकिस्तानच्या प्लेयर्सना फील्डवरच झोडपत नाही, ट्विटरवर सुद्धा पाकिस्तानला खूप झोडपून काढत असतात. नक्कीच. आता तो शाहिद आफ्रिदी त्याचं जे ट्विट त्याबद्दलच बोलत आहात. हो, मग नक्कीच जर कोणी आपल्या देशासाठी काही बोलेल तर नक्कीच आम्ही उभे आहोत. छाती ठोकपणे उभे आहोत. आणि आम्हाला माहिती आहे, आपले पंतप्रधानजींना माहिती आहे की देश कसा चालवायचा आहे. इतकं चांगलं आपलं सरकार आहे, जे काही आहे. तर आपल्याला गरज नाही की बाहेरचा येऊन आपल्याला ॲडवाईस देईल. आधी आपलं घर सुधारा, मग दुसऱ्यांची घरं. ते म्हणतात ना की ते ज्यांची घरं स्वतःची काचेची असतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत. तर नक्कीच. मग शाहिद आफ्रिदीला कुठला शेर नाही ऐकवला तुम्ही? नाही, त्यावेळी मी शेर इतके लक्षात नव्हते ठेवले. नक्कीच आता कधी माझ्या डोक्यात आलं तर नक्कीच ऐकवेन. मोदीजींनी सुद्धा तुमचं कौतुक केलंय. हो. मोदीजींचं ट्विट मी बघितलं. ते म्हणाले की ज्या प्रकारे तुम्ही खराब चेंडूंना मैदानाच्या बाहेर पाठवता, आम्ही सुद्धा त्याच प्रकारे शत्रूला उत्तर देतो. नक्कीच. आणि अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे की आपले पंतप्रधानजी सरांनी मला ट्विट केले आणि रिट्विट केलं. तर माझ्यासाठी मोठी गर्वाची गोष्ट होती. आणि नक्कीच जी घटना घडली आहे मागे पुलवामामध्ये, तर शहीद झाले. तर म्हणजे आपल्या सर्वांना ॲज इंडियन्स फॉर शुअर प्रत्येकाला दुःख झालं असेल इतकं, आणि त्यांच्या फॅमिलीसाठी प्रत्येकाने प्रे केली असेल. त्यांनी जे इतक्या शॉर्ट टाईममध्ये उत्तर दिलं ते खूप गर्वाची गोष्ट होती आपल्यासाठी. खूप प्राऊड मोमेंट होता. आणि अँड आय सॅल्यूट देम फॉर डुईंग दॅट. अँड यू नो वी आर देअर ॲट सिम्पल ॲज दॅट. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात की इतकं आपल्याला देशामध्ये सुरक्षित असं वाटतं.